नाशिकचा विकृत नराधम अशोक खरात याच्या विरोधात सध्या पोलिसांकडे तब्बल 100 महिलांवरती लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओज असल्याची माहिती समोर येते। मात्र हा आकडा केवळ 100 नाही तर हा आकडा तब्बल 500च्या घरामध्ये सुद्धा जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। एकीकडे इतक्या मोठ्या संख्येने वेगवेगळ्या वर्गांमधल्या वेगवेगळ्या क्लासमधल्या महिला या बाबाच्या या सगळ्या शोषणाला बळी पडलेल्या आहेत। त्यामध्ये अगदी सर्वसामान्य घरातल्या सर्वसामान्य मुलींपासून महिलांपासून ते उच्च पदस्थ अधिकारी, काही राजकीय महिला, त्याचबरोबर काही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या मोठ्या लेवलला पोस्टिंग असणाऱ्या महिलांचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे एकीकडे या बाबावर मुळात महिलांचा इतक्या मोठ्या संख्येने विश्वास कसा काय बसायचा किंवा आतापर्यंत या प्रकरणामध्ये इतकं सगळं घडूनही एकही महिला तक्रार देण्यासाठी या आधी कधीही पुढे का आली नव्हती, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। दुसरीकडे या बाबाच्या पायावरती लोळण घालण्यासाठी तब्बल राज्याचं अर्ध मंत्रिमंडळ येत होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। केवळ मंत्रिमंडळ असं नाही, विरोधी पक्षांमधले सुद्धा अनेक मंत्री, जे माजी मंत्री आहेत किंवा आत्ताचे आमदार आहेत किंवा आत्ताचे खासदार आहेत, असे अनेक लोक हे आता सुद्धा त्याच्याकडे जात असायचे, गेल्या अनेक वर्षांपासून जातात अशी माहिती समोर येते। त्यामुळे मुळातच वय अगदी कमी आहे। म्हणजे आपण बघतो की जे काही प्रस्थापित बाबा आपण या आधी पाहिलेले आहेत, ज्यांनी अशा प्रकारचे काही कारनामे केले, त्यांचं वय खूप जास्त असतं, अनेक वर्ष आयुष्यात हे सगळं केलेलं असतं। त्यानंतर त्यांचा इतका मोठा भक्तवर्ग जो आहे तो जमलेला असतो। पण या बाबानं अवघ्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये ही इतकी मोठी माया नेमकी कशी जमवली, इतका मोठा भक्तांचा हा सगळा जो काही जनसागर त्यानं जमवला, तो कसा जमवला, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी इतके मोठमोठे मंत्री, नेते, उद्योजक, सेलिब्रिटीज हे त्याच्यापाशी का जातात, याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल, ते म्हणजे मिरगावच्या महादेव मंदिरात। त्यामुळे याच मिरगावच्या महादेव मंदिरात नेमकं असं काय चालायचं, ज्यामुळे भक्त इतक्या मोठ्या संख्येने त्याच्या या दैवी असण्यावरती विश्वास ठेवायचे, या सगळ्यावरतीच आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नाशिक हे केवळ महाराष्ट्रातलं नाही तर संपूर्ण देशातलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे। अनेक वेळा असं पाहायला मिळतं की जर तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल किंवा ग्रहताऱ्यांमध्ये काहीतरी बिघाड झालेला असेल किंवा अनेक आयुष्यामध्ये अडचणी असतात आणि या अडचणी सोडवण्यासाठी जर आपण आध्यात्मिक पद्धतीनं या अडचणी किंवा धार्मिक विधी करून या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या अनुषंगानं कुणाचं मार्गदर्शन घेतलं, तर अनेकदा सांगितलं जातं की नाशिकला जा, तिथे काही पूजा अर्चा करा। त्यामुळे धार्मिक विधी करण्यासाठी नाशिक हे खूप महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे असं कायमच म्हटलं जातं। नाशिकमध्ये अक्षरशः पूर्ण देशभरातून सुद्धा लोक काही विधिवत पूजा करण्यासाठी, काही आराधना करण्यासाठी वगैरे येत असतात, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। ज्या वेळेस हा बाबा जो आहे अशोक खरात, जो मर्चंट नेव्ही मधून रिटायर झाला, त्यानंतर त्याला हे कळलेलं होतं की या नाशिकचाच आपण फायदा घेऊ शकतो, आपण नाशिकचे आहोत, नाशिकमध्ये आपलं बस्तान बसवूयात आणि त्यानंतर हळूहळू करून हातपाय सगळीकडे पसरूयात। त्यासाठी मग यांनी काय केलं, तर ह्याला माहिती होतं तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकला भाविक खूप मोठ्या संख्येने येतात। तर मग याने काय केलं की स्वतःचं महादेव मंदिरच बांधायचं ठरवलं। त्यानुसार त्यानं स्वतःचं महादेव मंदिर बांधलं। मिरगावमध्ये ईशान्येश्वर नावाचं जे शिवनिका संस्थानचं मंदिर आहे ते त्याने बांधलं। महादेवाचं मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये बसून त्यानं त्याचं साम्राज्य जे आहे ते अगदी शून्यातून उभं करायला सुरुवात केलेली होती। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय केलं, तर तो तिथे ज्या कालसर्प दोष वगैरे असल्याच्या ज्या पूजा केल्या जातात, सर्पपूजा वगैरे असं बरंच काही केलं जातं, ते त्याने त्या ठिकाणी करायला सुरुवात केली। पहिल्यांदा खूप कमी लोक या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचे, खूप कमी लोकांना या सगळ्यावरती विश्वास असायचा किंवा त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी यायचे। पण या बाबाला हे कळलेलं होतं की भक्तांना जर आपल्याकडे आकर्षित करायचं असेल, आपल्यावर विश्वास भक्तांचा बसावा असं वाटत असेल, तर आपल्याला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागणार आहे। आणि वेगळं म्हणजे काय, तर या भोंदू बाबांच्या नुसार वेगळं म्हणजे काहीतरी चमत्कार वगैरे करून दाखवायचा, जो मुळात चमत्कार नसतो, ज्याच्या मागे काहीतरी सायन्स वगैरेच असतं, ते सगळं वापरायचं आणि असं काहीतरी करायचं जेणेकरून समोरच्याला असं वाटेल की आपल्याकडे काहीतरी दैवी शक्ती वगैरे आहे की काय। मग या बाबांना काय केलं, तर जे काही सांगितलं जातंय, काही भक्तांकडून जे सांगितलं जातंय, त्यानुसार अशी माहिती समोर आली आहे, पोलिसांच्या तपासातून सुद्धा ही माहिती समोर आली आहे की हा बाबा चक्क एका 20 फुटांच्या नागाला, तुम्ही विचार करू शकता, 20 फुटांच्या नागाला हा बाबा आपल्या तालावरती नाचवायचा
आणि हे पाहून अनेक भक्त आश्चर्यचकित व्हायचे, काही तर बेशुद्धच पडायचे. इथपर्यंत जायचं. कारण भक्तांना वाटायचं, की बाबाकडे किती मोठी देवी शक्ती आहे, की तो 20 फुटांच्या नागाला स्वतःच्या तालावरती नाचवतो. तो लेफ्ट म्हटलं की लेफ्टला जातो, तो राइट म्हटलं की राइटला जातो. या सगळ्यामुळे भक्तांचा त्याच्यावरचा विश्वास वाढत गेला. मुळात घडायचं काय? तर जेव्हा ही सर्पपूजा घालायची असायची, त्यावेळेस हा बाबा या भक्तांना गाभाऱ्यामध्ये, मंदिरामध्ये वगैरे बोलवून घ्यायचा. तिथे बसल्याच्या नंतर हा स्वतः मात्र वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्रमंत्र म्हणायचा, डोळे बंद करून ध्यानाला बसायचा आणि समोरच्या सगळ्या भक्तांना सुद्धा ध्यानाला बसायला सांगायचा. त्यानंतर तो नागाला बोलवण्यासाठीचे म्हणून काही मंत्रोपचार करायचा आणि पुढच्या काही वेळामध्ये त्या ठिकाणी तब्बल 20 फुटांचा एक नाग अवतरायचा. त्याच्या अवतीभोवती फिरायचा, भक्तांच्या अवतीभोवती फिरायचा. नंतर तो भक्तांना डोळे उघडायला सांगायचा. त्यावेळेस हे भक्त इतका मोठा नाग पाहायचे आणि प्रचंड घाबरून जायचे. त्यांना असं वाटायचं, की बाबाच्या तंत्रमंत्रांच्या जोरावरती हा इतका मोठा नाग या ठिकाणी अशा पद्धतीनं मंदिरात येतो. तेही कुणालाही न डसता, कुणालाही न चावता बाबा म्हणेल त्या पद्धतीनं फिरत राहतो. बाबा म्हणेल तसा त्याच्या तालावर नाचत राहतो, डोलत राहतो. त्यामुळे या बाबाकडे नक्कीच काहीतरी जबरदस्त शक्ती आहे, असं भक्तांना वाटायचं आणि हाच एक पॉइंट होता, ज्या पॉइंटवरती त्यानं भक्तांचा विश्वास संपादन करायला सुरुवात केली. केवळ विश्वास संपादन नाही केला, तर आपल्याकडे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, आपल्याकडे दैवी शक्ती आहे, यावरती तो भक्तांना विश्वास पटवून द्यायला तयार झालेला होता. तशा पद्धतीनं तो त्याची पुढची सगळी क्रिया करायला लागला. यामध्ये आणखी काही गोष्टींचं त्याने मदत घेतली, ती म्हणजे आणखी काही डुप्लिकेट साप वगैरे सोडलेले होते त्याने त्याच्या इथे, जे रिमोट कंट्रोलवर वगैरे चालायचे, प्लास्टिकचे साप असायचे. अशा पद्धतीचे अनेक साप त्याने त्या ठिकाणी परिसरामध्ये तो फिरवायचा वगैरे. त्याच्या माणसांकडून अर्थात हे सगळं केलं जात असेल. दुसरीकडे त्यानं काही वाघाचं कातडं वगैरे, प्लास्टिकचं कातडं आणून ठेवलेलं होतं, असं सुद्धा कळतंय. आणि या सगळ्याचाच वापर करून तो अघोरी पूजा घालतोय वगैरे असं दाखवायचा आणि आपण कशा पद्धतीने किती आपण ग्रेट आहोत, आपण किती बहादूर आहोत, हे सगळं दाखवायचा, की मी शिकार केलेली आहे वगैरे. आणि हे सगळं करून तो हे अघोरी पूजा करायचा, ज्यामध्ये किती तथ्य आहे अर्थात हे त्याचं त्यालाच माहिती आता किती तथ्य आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा, की आतापर्यंत कुणालाच हा प्रश्न पडला नाही, की हा 20 फुटांचा नाग नेमका आला कुठून आणि पूजा झाल्याच्या नंतर हा नाग कुठे जात असेल? इतक्या गजबजलेल्या मंदिरामध्ये अशा पद्धतीचा इतका मोठा नाग राहणं हे खरंच शक्य आहे का? हा प्रश्न तिथे जाणाऱ्या एकाही भक्ताला कदाचित कधीच पडला नाही आणि त्यामुळेच आत्तापर्यंत त्याच्याकडे कुठल्याही दैवी शक्ती नाहीत, हेही भक्तांना कळलं नाही. आता मुळात प्रश्न हा उरतो, की हा 20 फुटांचा नाग नेमका कसा यायचा? तर मुळातच हा 20 फुटांचा नाग वाटायचा अगदी खऱ्या नागासारखा, पण तो खरा नाग नव्हता. तो रिमोट कंट्रोलवर चालणारा नाग होता आणि हा नाग त्यानं चक्क परदेशातून आणल्याची सुद्धा माहिती समोर येते. म्हणजे परदेशामधून एकदम हाय-फाय पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज असणाऱ्या, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारा नाग त्यानं आणलेला होता. जो रिमोट कंट्रोलवरून ऑपरेट करता यायचा. आपण म्हणू तशी कमांड दिल्याच्या नंतर तो तशा-तशा पद्धतीनं मूव्हमेंट करायचा. आणि भक्तांना वाटायचं, की हा खरोखरचा नाग आहे. त्यामुळे भक्त अक्षरशः बेशुद्ध पडायचे आणि हा बाबा काहीतरी दैवी चमत्कार करू शकतो, यावरती त्यांना विश्वास बसायचा. त्यामुळे याच पद्धतीनं बाबांनी हळू करून या सगळ्या भक्तांचा विश्वास संपादन करत गेला आणि हळू करत त्याची ही जी काही भक्त मंडळी आहेत, त्यांची संख्या अक्षरशः लाखांच्या घरात गेली. ज्यामध्ये मोठ्या संख्येने आपण ज्यांना सुसंस्कृत, अभ्यासू, आपले प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी आपण ज्यांना निवडून देतो, अशा पद्धतीचे अनेक नेते या बाबाच्या या सगळ्या ढोंगीपणाला भुलले आणि त्यामुळेच ते सुद्धा या बाबाच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी गेले. काहींनी पाय धुतले, काहींनी पाया पडलं, काहींनी कौतुकाची अक्षरशः स्तुती सुमनं उधळली. असं सगळं केलं ते या ढोंगी बाबासाठी. पण हा बाबा किती हुशार आहे, ते या सगळ्यावरून समजतं, की त्यानं भक्तांना वेड्यात काढण्यासाठी किती प्रयत्न केले. आज जेव्हा हे सगळे भक्त वेड्यात निघालेले आहेत, तेव्हा मात्र या बाबाचा खरा चेहरा आता समोर आलेला आहे. त्यामुळे भक्तांचे सुद्धा डोळे उघडलेले असतील. मुळातच या सगळ्या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा विषय असा, की जेव्हा अशा पद्धतीचा सेटअप प्लॅन केला जातो, की मी तंत्रमंत्र उच्चारेल, त्याच्यानंतर एखादा नाग येईल, तो अशा पद्धतीनं मूव्हमेंट करेल. हे सगळं बाबा एकटा करूच शकत नाही. त्याच्यामागे त्याची मोठी टीम असणार, जी हे सगळं करायची. हे सगळं साहित्य त्याच्यापर्यंत पुरवायची, त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे भक्त त्याच्यापर्यंत आणून द्यायचे. हे सगळे एजंट्सच्या माध्यमातून, त्याच्या टीमच्या माध्यमातून केलं जाणारं काम होतं.
त्यामुळे या प्रकरणामध्ये केवळ अशोक खरात नाही तर त्याला सपोर्ट करणाऱ्या, त्याची मदत करणाऱ्या या सगळ्यांना सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं असणार आहे. या सगळ्यांना सुद्धा सहआरोपी करणं अतिशय गरजेचं असणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना, खरं तर भारतातल्याच सगळ्या नागरिकांना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की चमत्कार, तंत्रमंत्र, अघोरी पूजा असं काहीही नसतं. अशा पद्धतीने कुणीही चमत्कार करून दाखवू शकत नाही. कुणीही कुणाच्या बोलवण्यावरतून साप येत नसतात, नाग येत नसतात, असं काहीही होत नसतं. हे थोडंसं जर आपण सद्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून जर या गोष्टींचा विचार केला तर या सगळ्या ढोंगीपणाला आपल्यापैकी कुणीही बळी पडणार नाही. आपण बळी पडतो त्यामुळेच या सगळ्या बाबांचं फावतं आणि त्यामुळेच हजारो कोटींची प्रॉपर्टी उभी राहते, हजारो महिलांचं लैंगिक शोषण होतं, अनेकांचं आर्थिक शोषण होतं आणि आपण मात्र या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.